Hello everyone, workers in the world unite, you have nothing to lose but your chance. अशा पद्धतीचे एक रिव्होल्युशनरी स्टेटमेंट आणि इन्स्पिरेशन देणारा कार्ल मार्क्स नावाचा समाजशास्त्रीय सिद्धांत आपण शिकतोय, त्याच्या आपण लास्ट एपिसोडमध्ये आहोत. दिस इज एपिसोड नंबर 9 विच इज स्पेशली डेडिकेटेड फॉर क्लास कॉन्फ्लिक्ट थिअरी और वर्ग संघर्षाचा सिद्धांत. ह्या आधी थोडक्यात एका मिनिटामध्ये इथपर्यंत पोहोचायला आपल्याला एक छोटीशी रिव्हिजन द्यावी लागेल. ती रिव्हिजन आहे आपल्या लास्ट 3 कन्सेप्टची. कार्ल मार्क्स त्याचे विचार क्रांतिकारी विचार ज्या लिटरेचर मधनं मांडतो ते विचार म्हणजे कुठे दिसत आपल्याला द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो अँड द दास कॅपिटल. ह्यामधनं आपल्याला शिकायला मिळालं की कशा पद्धतीनं समाज हा बनला, परावर्तित झाला आणि ते परावर्तित होण्याच्या मागचं कारण कुठलं, तर ते कारण म्हणजे जेव्हा भांडवली किंवा आर्थिक किंवा भौतिक गोष्ट बदलतात तेव्हा समाज बदलतो. दॅट कन्सेप्ट वॉज हिस्टॉरिकल मटेरियलिझम किंवा ऐतिहासिक भौतिकवाद. ह्या ऐतिहासिक भौतिकवादामध्ये जी एक स्टेज आपण शिकलो ती एक स्टेज म्हणजे कुठली, ती आहे भांडवलशाही. आणि ह्या तुम्हाला आठवतं ती डायग्राम आपण काढली होती. अशा स्टेजेस कुठल्या टप्पे होते ते. पहिला होता टप्पा आदिम साम्यवाद, गुलामगिरीचा काळ, राईट, नंतर सरंजामशाही, नंतर भांडवलशाही आणि सगळ्यात शेवटी जो येणार आहे तो आहे साम्यवाद. आणि ह्या साम्यवादाच्या आधी जी भांडवलशाही आहे ती भांडवलशाहीबद्दल कार्ल मार्क्स म्हणतो की ह्या भांडवलशाहीमध्ये मोठ्या प्रमाणावर परात्मता वाढेल. परात्मता, एलिनेशन, जिथे तो वर्कर क्लास हा डिससॅटिस्फाईड फील करेल आणि शेवटी त्यांच्याकडे ऑप्शन राहणार नाही बट टू युनाइट, टू गेट टुगेदर अँड द फाईट अगेन्स्ट दिस वॉट कॅपिटलिस्टिक एक्सप्लॉयटेशन. आणि ह्या परात्मतेमधनं हे कामगार लोक एकत्र येतील, एक क्रांती किंवा रिव्होल्युशन घडून आणतील आणि ह्या रिव्होल्युशनच्या माध्यमातून एक नवीन समाज बनेल, तो बनेल साम्यवाद. म्हणून ह्यामध्ये तो सांगताना शब्द वापरतो की हा जो भांडवलशाही समाज आहे, हा भांडवलशाही समाज हा अधोरेखित होतो 2 वर्गांच्या प्रेझेन्सनं. ह्या भांडवलशाही समाजामध्ये काय असेल, फॅक्टरी सिस्टम असेल. भांडवलशाही समाजामध्ये तुम्हाला दिसेल आधुनिक तंत्रज्ञान वापरलेलं असेल, यंत्र असतील, मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग स्थलांतरित झालेला असेल, नव्यानं शहरं उभारलेले असतील आणि ह्या भांडवलशाहीचा मेन पर्पज असेल प्रॉफिट. जो आहेरे वर्ग आहे त्या आहेरे वर्गाकडे उत्पादनाच्या सगळ्या शक्ती, ज्याला आपण फोर्सेस ऑफ प्रोडक्शन म्हणतो, टूल्स, टेक्निक्स, मशीन्स, फॅक्टरीज, ह्याची मालकी असेल. असा मालकी असणारा वर्ग म्हणजे कुठला, भांडवलदारांचा वर्ग किंवा आहेरे वर्ग. मालकी कशाची, उत्पादन पद्धतीवर मालकी. आणि दुसरा वर्ग जो असेल समाजामध्ये, जो मेजॉरिटी असेल, जो ह्या नव्यानं उभं राहिलेल्या शहरांमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये राहत असेल, कमी पगारावर काम करत असेल, शोषित वर्ग असेल, है ना, दारिद्र्यामध्ये असेल, असा वर्ग म्हणजे कुठला, नाहिरे वर्ग, ज्यांची मालकी उत्पादन शक्तींवर नाही, असा तो वर्ग म्हणजे नाहिरे वर्ग. ह्या आहेरे वर्ग आणि नाहिरे वर्गामध्ये एक संघर्ष आहे, कंटिन्युअस संघर्ष आहे. हा संघर्ष का उद्भवतो, हा संघर्ष आहे त्या दोघांमधल्या हितसंबंधांच्या विरोधाभासामुळे. द कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. बरं बघा, फार सोपं आहे. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणजे हितसंबंधांमधला विरोध, तफावत, हितसंबंध, राईट. आता मला तुम्ही सांगा की हा जो आहेरे वर्ग आहे, ह्या आहेरे वर्गाचा हितसंबंध किंवा इंटरेस्ट काय हो? इंटरेस्ट आहे मॅक्सिमम, इथे लिहितो मी, मॅक्सिमम प्रॉफिट. वाटल्यास इकडे तुम्हाला दिसेल असं. ओके, आहेरे वर्गाचं काय इंटरेस्ट आहे, मॅक्सिमम प्रॉफिट. त्यांना मॅक्सिमम प्रॉफिट पाहिजे, त्यांना अधिक वेल्थ पाहिजे. नाहिरे वर्ग जो कामगार वर्ग आहे, ह्या कामगार वर्गाचा इंटरेस्ट काय, त्यांना काय पाहिजे, त्यांना अधिक पगार पाहिजे, बरोबर. पण एकाच वेळी हे 2 इंटरेस्ट सॅटिस्फाय होऊ शकतात का? म्हणजे अधिक प्रॉफिट पण ह्यांना मिळतोय, अधिक पगार पण ह्यांना मिळतोय? नो, इट इज नॉट पॉसिबल. का पॉसिबल नाहीये? कारण ह्या भांडवलशाहांना किंवा आहेरे वर्गाला त्यांचे प्रॉफिट्स मॅक्सिमाइज करायचे असतील, त्यांना अधिकाधिक प्रॉफिट मिळवायचे असतील, दे हॅव 2 ऑप्शन्स. फर्स्ट की ह्या कामगारांकडनं खूप काम करून घ्या, अधिक काम करून घ्या. आणि दुसरा ऑप्शन आहे किंवा दोन्ही ऑप्शन, दुसरा ऑप्शन कुठला, त्यांचा पगार कमी ठेवा. पगार कमी ठेवला की प्रोडक्शन कॉस्ट कमी होते, प्रॉफिट मॅक्सिमाइज होतात, राईट. म्हणून जे ह्या भांडवलशाहांना पाहिजे ते ह्या कामगारांकडनं ते छिनवून घेतात
आणि जे कामगारांना पाहिजे ते भांडवलशाह देऊ शकत नाहीत. ह्याला आपण काय म्हणतो? ह्याला आपण म्हणतो द कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, हितसंबंधांमधली तफावत. ह्या कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टमुळे काय होतं, जे पॉवरफुल लोक आहेत, आहेरे वर्ग, दे हॅव द कम्प्लीट कंट्रोल ओव्हर स्टेट, कम्प्लीट कंट्रोल ओव्हर लॉज, कम्प्लीट कंट्रोल ओव्हर कम्प्लीट ऑल दी लॉबीज अँड एटसेट्रा. हे पॉवरफुल लोक काय करतील, ते मॅक्सिमाइज करतील प्रॉफिट्स, ते प्रॉफिट मॅक्सिमाइज करतील. आणि प्रॉफिट मॅक्सिमाइज करण्यासाठी त्यांना काय करावं लागेल, ह्या कामगार वर्गांचं शोषण करावं लागेल. आणि हे शोषण आपल्याला एलिनेशनच्या फॉर्ममध्ये दिसतं, परात्मताच्या फॉर्ममध्ये दिसतं. आणि जेव्हा शोषण होतं तेव्हा मोठ्या प्रमाणावर हा कामगार वर्ग दारिद्र्य रेषेखाली असतो, दारिद्र्यामध्ये जगत असतो. आणि त्यामुळे ह्या कामगार वर्गामध्ये एक विशिष्ट प्रकारची जाणीव निर्माण होते. बरोबर, जेव्हा भांडवलशाहीमध्ये शोषण एका पीक लेवलला पोहोचतं, परात्मता पीक लेवलला पोहोचते, तेव्हा आहेरे आणि नाहिरे ह्या दोन वर्गांमध्ये संघर्ष शिगेला पोहोचतो. आहेरे आणि नाहिरे वर्गामधला संघर्ष शिगेला पोहोचतो. आणि हा संघर्ष का निर्माण होतो, कारण कामगारांमध्ये निर्माण होते जाणीव. जाणीव कशाची, की आपण जे कामगार लोक आहोत, ह्या कामगार लोकांचं शोषण सुरू आहे. आपण आनंदाने जगू शकतो, आपल्याकडे अधिकचा संपत्ती पैसा असू शकतो, पण हे का नाही येते, कारण आपला जो प्रॉफिट आहे, आपला जो हक्क आहे, आपलं जे वेतन आहे, ह्याचं शोषण सुरू आहे. कोणाकडनं? आपल्या कॉमन एनिमीकडनं. ते कॉमन एनिमी कोण? द हॅव्ज, आहेरे गट. आणि जेव्हा जाणीव निर्माण होते तेव्हा ते युनाइट होतात, एकत्र येतात, एक आंदोलन है ना, एक मोठी चळवळ उभी करतात, जिला कार्ल मार्क्स म्हणतो क्रांती, रिव्होल्यूशन. आणि ही रिव्होल्यूशन असते रक्तरंजित, ही रिव्होल्यूशन असते रक्तरंजित, ब्लड शेड तिथं होतो. आणि ह्या क्रांतीमधनं तो कामगार वर्ग भांडवलशाह आणि भांडवलशाही ह्या दोनही व्यवस्थांना उलथून टाकतो आणि संपूर्णपणे प्रोडक्शन सिस्टमवर आपला कंट्रोल आणतो. अशा पद्धतीनं समाज हा भांडवलशाहीकडनं साम्यवादी समाजाकडे जातो. आणि ह्याची जो मार्ग आहे तो क्रांतीचा मार्ग आहे, रिव्होल्यूशनचा मार्ग आहे. म्हणून कार्ल मार्क्सची जी क्लास कॉन्फ्लिक्ट थिअरी आहे त्यामध्ये तो समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की भांडवलशाहीमध्ये कशा पद्धतीनं दोन क्लासेस आहेत, आहेरे आणि नाहिरे, त्यांचं शोषण का होतं, कशा पद्धतीनं होतं, कामगार वर्ग मग एकत्र येतो. आणि हा वर्ग संघर्ष ह्या कन्सेप्टमधून तो सांगण्याचा प्रयत्न करतो की कामगारांनो एकत्र या, तुमचं शोषण सुरू आहे, युनाइट, है ना, यू हॅव नथिंग टू लूज. कारण तुमच्याकडे आहेच नाही काय तुम्हाला गमवण्यासाठी, मग तुम्ही कशाची भीती, तुम्ही एकत्र या, यू फाईट, है ना, यू रिवॉल्ट अगेन्स्ट दिस कॅपिटलिझम. आणि यू हॅव नथिंग टू लूज बट युअर चेन्स, तुम्हाला मुक्त कराल. अशा पद्धतीनं हा क्लास कॉन्फ्लिक्ट थिअरीमधनं, इट इज नॉट ओनली थिअरी, यू कॅन ऑब्झर्व दिस, इट इज नॉट ओनली थिअरी. कार्ल मार्क्स हा कामगारांना इन्स्पायर करतोय, मोटिवेट करतोय आणि समाजामध्ये परिवर्तन घडून आणण्याची शक्यता दाखवतोय. आणि एक मार्ग दाखवतोय की तुम्ही क्रांतीचा मार्ग निवडा, रक्तरंजित क्रांतीचा मार्ग, आणि ज्यातनं समाज आपण परिवर्तित करू. आणि तुम्हाला हवा असलेला समाज, कामगारांच्या हिताचा समाज, साम्यवादी समाज, समानतावादी समाज आपण प्रस्थापित करू. अशा पद्धतीनं द क्लास कॉन्फ्लिक्ट थिअरीमधनं कार्ल मार्क्स समाजाच्या परिवर्तनाचा मार्ग, उद्देश आणि एक मोटिवेशन देतोय. अशा पद्धतीचा पॉवरफुल मेसेज थिअरी कार्ल मार्क्सची आहे, ज्याला आपण कम्प्लीट डिटेलमध्ये, आणखी डिटेलमध्ये त्यातलं काही कन्सेप्ट शिकणार आहोत. ती डिटेल शिकण्यासाठी नक्कीच ज्ञानदीप ऑप्शनल्स ह्या ॲप्लिकेशनवर सोशलॉजी ऑप्शनलच्या बॅचेसला तुम्हाला ऑप्ट करायचं आहे. आणि यू वोंट रिग्रेट, राईट, की अशा पद्धतीनं आपण हा कंटेंट डिलिव्हर करू. मोस्ट इम्पॉर्टंटली आपल्या यूट्यूब चॅनलला सोशलॉजी ऑप्शनल नावाचा जो यूट्यूब चॅनल आहे ह्यावर तुम्हाला दिसेल की आपली ही कंप्लीट प्लेलिस्ट, ही सिरीज ह्यावर सुरू आहे. आणि तुम्ही मागचे एपिसोड्स इन्क्लुडिंग लास्ट 7-8 एपिसोड्स तुम्ही ह्यावर बघू शकता. आणखी एक सोशलॉजी स्ट्रॅटेजीची आपण सिरीज सुरू केली होती, ती होती अबकडं, हे देखील तुम्हाला इथे बघायला मिळेल. आणि सोशलॉजी विथ सत्यजित नावाचा टेलिग्राम ग्रुप देखील आपला ऑफिशियल ग्रुप आहे, ह्याला पण तुम्ही जॉईन करा फॉर दी रेस्ट ऑफ द कंटेंट, लिंक्स, अपडेट्स अँड एव्हरीथिंग. ह्या पॉईंटवर मी कार्ल मार्क्स नावाच्या ह्या समाजशास्त्रीय विचारवंतांचं एक आदरपूर्वक कन्क्लुजन करतो. आणि पुढच्या एपिसोड पासून आपण मॅक्स वेबर नावाचा थिंकर शिकणार आहोत. तर बी अँड स्टे ट्यून्ड. थँक यू व्हेरी मच.